शिवसेना आणि धनुष्यबाणाची लढाई पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या दालनामध्ये रंगली आहे। शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून ठाकरे आणि शिंदेंचे शिवसेना आमने सामने आले। आजच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा दावा करण्यात आलाय, तर दुसरीकडे न्यायालयाबाहेरही दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फटकेबाजी पाहायला मिळाली। शिवसेना पक्ष चिन्हावर ठाकरेंकडून आजही कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देताना कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय घेतल्याचा युक्तिवाद ठाकरेंकडून करण्यात आला। अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्षाचा निर्णय कसा दिला असाही सवाल केला आहे। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला की 26 जुलै 2022 रोजी एक बैठक झाली होती। त्या बैठकीचं अध्यक्षस्थान एकनाथ शिंदेंनी भूषवलं होतं। बैठकीमध्ये शिवसेनेचे 2 नेते देखील उपस्थित होते। त्यांनी स्वतःच 2018ची घटना बदलली। आता असा युक्तिवाद केला जात आहे की ती घटना अस्तित्वातच नाही। ऑगस्ट-ऑक्टोबर 2022 मध्ये निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही दरम्यान दोन्ही गटांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील समर्थनाबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 160 सदस्य होते, तर दुसऱ्या गटाकडे 0 सदस्य। 2018ची घटना बाजूला करणं त्यांना सोयीचं ठरलं, पण निवडणूक आयोग असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्याच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला? त्यांना तसा अधिकारच नव्हता। 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेंना दिलं। त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा गट आता पक्ष बनला। म्हणजेच विधिमंडळ पक्षातली फूट हीच संपूर्ण पक्षात पडलेली फूट मानली जावी का? अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला। अपात्रतेच्या कार्यवाहीतील उत्तर 2023 मध्ये दाखल करण्यात आली आहे। तोपर्यंत आयोगाने सर्व निर्णय घेतले। यामुळेच आज आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलो। त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, अपात्रतेच्या कारवाईच्या निकालानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्याच्या नंतर चिन्हाचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकतो। त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं, मी सहमत आहे। मी स्वतःच सुरुवातीला हे नमूद केलं होतं, परंतु या दोन्ही कार्यवाहींचा एकमेकांशी संबंध आहे। त्यावर बागची म्हणाले, नक्कीच त्यांचा संबंध आहे, कारण त्या काही अंशी एकमेकांशी संबंधित आहेत। विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची चौकशी एका वेगळ्या निकषावर आधारित असते, तर निवडणूक आयोगासमोरील चिन्हाच्या वादाबाबतची चौकशी दुसऱ्या निकषावर आधारित असते। त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की निवडणूक आयोगानं संघटनात्मक बाजूकडे दुर्लक्ष केलं आणि विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे वाद सोडवला, असं मुळात व्हायला नको होतं। त्यानंतर सरकार स्थापन झालं, या सदस्यांना अपात्र ठरवायला हवं होतं। त्यानंतर सरकार आणि पक्ष चिन्ह मिळाले। विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही। विधिमंडळ पक्षातली फूट राजकीय पक्षातली फूट कशी? विधिमंडळातील गट आता पक्ष बनला, मात्र राजकीय पक्ष हाच खरा पक्ष आहे। कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। ठाकरेंचे खासदार पक्ष आणि चिन्हावरनं थेट निवडणूक आयोगालाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं करतायत, तर शिवसेना कुणाची याचं उत्तर जनतेनं दिल्याचं म्हणत शिंदेंकडून देखील पलटवार करण्यात आला। इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे, आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती। घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन, अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं, असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे। ही मुख्य आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे। सरकार घटनाबाह्य नाही, आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे। परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहेत।
बंडखोर आमदारांनी पक्षांतर कायदा तोडला होता, मात्र तरीही त्यांना अपात्र केलं नाही. त्यांना अपात्र करणं गरजेचं होतं असं मत आजच्या सुनावणीनंतर अनिल देसाईंनी व्यक्त केलं. तर न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. 21 जूनपासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं त्या आमदारांचं, ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं. ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या ह्याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते. शिवसेना कुणाची याचं उत्तर दिलेलं आहे. आता मी एवढंच सांगतो की त्यांच्या बाजूने निकाल लागला की ते कोर्टाला खूप चांगलं म्हणतात, त्यांच्या विरोधात निकाल लागला की कोर्टालाही मार्गदर्शन करतात, कोर्टावरही आरोप करतात, शिव्या देतात, निवडणूक आयोगालाही शिव्या देतात. ही त्यांची जी काही वृत्ती आहे ही त्यांची या सगळ्या आता सुनावणी जी सुरू आहे त्यामधून दिसून येते. त्यामुळे आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे. बुधवारी झालेल्या युक्तिवादानंतर कोर्टात आजही ठाकरेंकडून संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्हाबाबत कशा पद्धतीने चुकीचा निर्णय दिला यावरही ठाकरेंकडून जोरदार युक्तिवाद झाला. दरम्यान या प्रकरणात पुढची सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडनंही जोरदार प्रतिवाद करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.